सो न्यू चॅप्टर इज मेन्सुरेशन आणि यामध्ये आपल्याला जी ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे ते आहे लेट्स रिकॉल. आता लेट्स रिकॉलमध्ये जर आपण पाहिलं तर लास्ट इयर आपण काही 3 डायमेन्शनल ज्या फिगर्स आहेत तर त्याचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम या संदर्भात काही फॉर्म्युले अभ्यास केले आहेत तर ते आपण आठवू. नंबर 1 क्यूबॉइड फॉर्म्युला lateral surface area is equal to 2h in bracket L plus B. Total surface area is equal to 2 in bracket length into B plus breadth into height plus height into length. Volume is equal to length into breadth into height. तर क्युबॉइड आता आपल्याला माहिती आहे की अनेक रेक्टँगल्स एकत्र येऊन काय त्याचं फॉर्मेशन होतं क्युबॉइडचं. रेक्टँगलला काय काय असते लेंथ आणि ब्रेथ आणि सो त्यावरून जी 3 डायमेन्शनल फिगर तयार होते तर त्यामध्ये एक्स्ट्रा काय वाढते हाईट. सो लेंथ ब्रेथ आणि हाईट अशा 3 साईड्स म्हणजे एकूण वेगवेगळे 3 डिफरंट प्रकारच्या साईड्स म्हणू आपण. ओके तर या क्युबॉइडला असतात. यामध्ये लॅटरल सरफेस एरिया जो आहे तर यामध्ये 2h हा कॉमन निघतो आणि इन ब्रॅकेट आपण कशाची बेरीज करतो लेंथ आणि ब्रेडथी. त्यानंतर टोटल सरफेस एरिया जो आहे तर यामध्ये कॉमन आहे 2 आणि इन ब्रॅकेट आपल्याला LB प्लस BH प्लस HL असं 3 जे आहेत तर पूर्ण ब्रॅकेटला आपल्याला 2 मल्टिप्लाय करायचं तर टोटल सरफेस एरिया निघतो क्युबॉइडचा. आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड म्हणलं की LBH अर्थातच लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. सेकंड 3 डायमेन्शनल फिगर आहे क्यूब. फॉर्म्युला lateral surface area is equal to 4L square. Total surface area is equal to 6L square. Volume is equal to L cube. आता आपल्याला माहिती आहे की क्यूब जो आहे हा कशापासून त्याची 2D फिगर पाहिली आपण तर काय असते स्क्वेअर असते. तर अनेक स्क्वेअर एकत्र येऊन काय फॉर्मेशन होतं क्यूबचं. आता क्यूबचा जो एरिया होता तो काय होता लेंथ स्क्वेअर आणि त्यावरून लॅटरल सरफेस एरियामध्ये आपल्याला 4 फेस घ्यायचे. सो 4L स्क्वेअर. टोटल सरफेस एरिया 6L स्क्वेअर आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब याचा फॉर्म्युला काय आहे L क्यूब. त्यानंतर आहे सिलेंडर. फॉर्म्युला curved surface area is equal to 2 pi RH. Total surface area is equal to 2 pi R in bracket R plus H. Volume is equal to pi R square H. आता सिलेंडरची जी लेंथ असते ती असते हाईट H कन्सिडर करायची आणि जो 2 सर्क्युलर ओपनिंग असतात त्याला तर त्याची रेडियस काय कन्सिडर करतो आपण R. आता सर्कलचा जो सर्क्युमफरन्स आहे 2 pi R याला जर आपण लेंथ H ने मल्टिप्लाय केलं तर काय निघतो कर्व सरफेस एरिया सिलेंडरचा. ओके त्यानंतर टोटल सरफेस एरिया त्याच्यामध्ये 2 pi R इन ब्रॅकेट R प्लस H आणि व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काढायचं असेल तर एरियाच्या सर्कलला कशानं मल्टिप्लाय करायचं हाईटनं. सो काय असेल pi R स्क्वेअर H. त्यानंतर आहे कोन. फॉर्म्युला स्लॅंट हाईट L इज इक्वल टू √ H स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू pi RL. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू pi R in bracket R plus L. व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 इंटू pi R स्क्वेअर H. आता कोन जे आहे तर बॉटमला एक सर्क्युलर पाथ असतो ज्याची रेडियस असते R. स्लॅंट हाईट म्हणजे तिरकस उंची किती असते L आणि जो परपेंडिक्युलर असतो सेंटरकडे जाणारा तर ती असते कोनची हाईट त्याला काय म्हणायचं H. स्लॅंट हाईट काढायची असेल तर पायथागोरसच्या फॉर्म्युल्यानुसार L इज इक्वल टू √H स्क्वेअर प्लस R स्क्वेअर हे स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं आपल्याला. कर्व सरफेस एरिया काढायचा असेल कोनचा तर तो असेल pi R L. टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर pi R हे कॉमन असतं इन ब्रॅकेट R प्लस L आणि व्हॉल्यूम ऑफ द कोन काढायचं असेल तर 1/3 इंटू pi R स्क्वेअर इंटू H अशा पद्धतीचा फॉर्म्युला. त्यानंतर आहे
स्पेअर. फॉर्म्युला सरफेस एरिया इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर, व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आता स्पेअर जेव्हा आहे तर त्याची पण जी रेडियस आहे ती काय असते, आर असते, आणि तो भरीव असल्यामुळे त्याचा जो सरफेस एरिया आहे तो त्याचा फॉर्म्युला काय आहे, 4 पाय आर स्क्वेअर, आणि व्हॉल्यूम काढायचं असेल तर 4/3 पाय आर क्यूब. त्यानंतर आहे हेमिस्फेअर. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर, टोटल सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड हेमिस्फेअर इज इक्वल टू 3 पाय आर स्क्वेअर, व्हॉल्यूम इज इक्वल टू 2/3 पाय आर क्यूब. आता कर्व सरफेस एरिया जर हेमिस्फेअरचं काढायचं असेल, आता स्पेअरचा सरफेस एरिया काय होता, 4 पाय आर स्क्वेअर, त्याला हाफनं डिवाईड करायचं, किती येईल, 2 पाय आर स्क्वेअर. त्यानंतर टोटल सरफेस एरिया काढायचा असेल सॉलिड हेमिस्फेअरचा तर त्याचा एक सेपरेट फॉर्म्युला तो कोणता आहे, 3 पाय आर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर काढायचा असेल तो व्हॉल्यूम ऑफ स्पेअर आहे ना त्याला 2ने डिवाईड करायचं. सो त्याला जर तुम्ही 2ने डिवाईड केलं तर आन्सर काय येईल, 2/3 पाय आर क्यूब. हे सर्व फॉर्म्युले आपण स्टँडर्ड 9मध्ये ऑलरेडी लर्न केलेले आहेत. त्यानंतर आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. Example 1. The length, breadth and height of an oil can are 20 cm and 30 cm respectively as shown in the adjacent figure. How much oil will it contain? 1 liter is equal to 1000 cm3. सर्वात मोठी ट्रिक तुम्हाला इथं दिलेली आहे की 1000 cm3 इज इक्विव्हॅलंट टू काय आहे, 1 लिटर आहे. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट दिलेली आहे. आता मला सांगा ही जी फिगर आहे ही ॲक्च्युअल कशाला बिलॉंग करते, क्युबॉईडला. आता क्युबॉईडचं आपल्याला काय काढायचं आहे, आता तुम्हाला माहीत आहे की किती ऑइल तो कंटेन करेल, याचा अर्थ त्याचं काय काढायचं आपल्याला, व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. आता क्युबॉईडचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, L/B/H. आता निश्चितच आपल्याला या तिघांचं काय करायचं आहे, गुणाकार. 2 2 जा 4, 4 3 जा 12, सो 12,000 हे ना, 30 असल्यामुळं 12,000 cm3 हा झाला व्हॉल्यूम. तर लिटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1000 आपण डिवाईड करणार, म्हणजे आन्सर किती येईल, 12 लिटर. 12 लिटर येईल ना, 12,000 cm3 उत्तर आलं होतं आपलं हे ना, 2 2 4 4 3 12, 12,000 आलं. त्याला 1000 सेंटीमीटरनं का डिवाईड करलो, कारण आन्सर कशामध्ये काढायचं आपल्याला, लिटर. म्हणजे जे काही आपण काय काढायलो याच्यामध्ये व्हॉल्यूम काढायलो तो व्हॉल्यूम आपण cm3 काढला, आणि लिटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 1000 काय करावं लागेल, डिवाईड. सो 12 लिटर असेल. सेकंड ॲक्टिव्हिटी. The adjoining figure shows the measure of a joker's cap. How much cloth is needed to make such a cap? आता कोणचा जो कर्व सरफेस एरिया आहे तो कोणता आहे, पाय आर एल. आता इथं आपल्याला हाईट मुळात काढायची आवश्यकता आहे का, नाही, कारण हाईट दिलेली नाही आहे. एच दिलेलं आहे का, नाही. स्लॅन्ट हाईट आणि रेडियस दिलेली आहे, म्हणजे हे काय आहे ॲक्च्युअल. तर ही जी आहे ती आहे स्लॅन्ट हाईट एल, 10 cm. जी ती आहे ती काय आहे, रेडियस. आणि आता माहिती आहे आपल्याला कोन शेपचा आहे, कोनचा जो कर्व सरफेस एरिया आहे, ओके, कर्व सरफेस एरिया, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर एल. पायची किंमत किती आहे, 22/7. आर किती दिलं आहे, 10 cm. आणि स्लॅन्ट हाईट किती आहे, 21. 7 1 जा 7, 7 3 जा 21, सो 22 3 66 आणि इंटू 10 660 सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर काय असेल, cm². ओके, सो हाऊ मच क्लॉथ इज नीडेड. आणि याला जर आपण मीटर² डिवाइड करायचं असेल, सो तर याला आपल्याला 10⁻⁻⁴ जर मल्टिप्लाय केलं तर मीटर² येईल, आणि आन्सर किती येईल, 0.66. राईट ना, तर चुकायला आपलं 0.066.
मीटर स्क्वेअर एवढा काय लागेल आपल्याला क्लॉथ लागेल. ओके. त्यानंतर आहे लेट्स थिंक. As shown in the adjacent figure, a sphere is placed in a cylinder. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर एक सिलेंडर दिसतो तुम्हाला बाहेर आणि त्याच्या आतमध्ये काय प्लेस केलेलं आहे, स्पेअर. आता स्पेअर कशा पद्धतीने प्लेस केलेला आहे? It touches the top, bottom and the curved surface of the cylinder. आता हा जो स्पेअर आहे आतमध्ये प्लेस केलेला आहे तो सिलेंडरच्या टॉपला पण टच करायला, बॉटमला पण टच करायला आणि कर्व सरफेसला पण काय करायला, टच करायला. If radius of the base of the cylinder is r. आता कंडिशन अशी दिली इथं की सिलेंडरचा जो बेस आहे त्याची रेडियस किती आहे, r आहे. तर पहिला प्रश्न, Then what is the ratio of the radii of the sphere and the cylinder? तर आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलं की आपल्याला स्पेअरची रेडियस आणि सिलेंडरची रेडियस यांचं काय काढायचं आहे, रेशो काढायचा आहे. आता एक लक्षात ठेवायचं की स्पेअर जो आहे तो टॉप, बॉटम आणि कर्व सरफेस जो आहे सिलेंडरचा याला टच करायला. याचा अर्थ काय आहे माहिती आहे का, की जी पहिल्या आन्सर आहे त्याची ट्रिक अशी आहे की जी रेडियस आहे कशाची, सिलेंडरच्या बेसची, ही रेडियस ही कशाची इक्वल असेल, जी स्पेअरची रेडियस आहे त्याच्या काय असेल, इक्वल असेल. कारण स्पेअर हा तंतोतंत सर्व साईडला काय करत आहे, टच करत आहे सिलेंडरच्या. त्याच्यामुळे सिलेंडरची जी बेसची जी रेडियस असेल आणि स्पेअरची जी रेडियस आहे ते एकमेकांचे तंतोतंत काय आहे, इक्वल आहे. ओके. आता हे झालं पहिला प्रश्न. आता दुसरी एक गोष्ट काय लक्षात ठेवायची याच्यामध्ये की जी सिलेंडरची हाईट असते, सिलेंडरची हाईट किती घेतो आपण, h, बरोबर. आणि टॉप आणि बॉटमला कोण अटॅच करायला, स्पेअर. आता स्पेअरची रेडियस किती असते, r, सेंटरपर्यंत. पुन्हा खालचं पण डिस्टन्स किती आहे, r. म्हणजे याचा अर्थ स्पेअरची जी डायमीटर आहे, स्पेअरची डायमीटर म्हणजेच 2r, बरोबर आहे का. ही सिलेंडरच्या कशाची, सिलेंडरची जी लेंथ घेतो आपण h, त्याच्या काय आलं, इक्वल आलं. लक्षात आलं. म्हणजे स्पेअरची डायमीटर ही कशाच्या लेंथच्या इक्वल आली, सिलेंडरची लेंथ एचचे काय आली, इक्वल आली. आणि दॅट्स वाय सिलेंडर आणि स्पेअर या दोन्हींचे रेडियस कशा असतील, सारख्या असतील. आणि दॅट्स वाय आता आपल्याला काय विचारलं, त्यांचा रेडियसचा रेशो विचारला. आणि म्हणून जी पहिली कंडिशन असेल, सो पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, रेशो काढायचा आहे. आणि हा रेशो कशाचा काढायचा आहे, जो स्पेअर आहे या स्पेअरची रेडियस आणि डिवायडेड बाय जो सिलेंडर आहे त्याची काय काढायची, रेडियस. आता दोन्हींची रेडियस किती आहे, r/r. आणि दॅट इज वाय 1/1 इज इक्वल टू 1. तो रेशो 1:1 किंवा 1 असेल. हे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. सो रेशो काय येईल, 1:1. त्यानंतर सेकंड, What is the ratio of the curved surface area of the cylinder and the surface area of the sphere? आता आपण पाहिलं की रेडियस दोन्हींचे सारखे आहे, त्याच्यामुळे आपला डायरेक्ट फॉर्म्युला वापरायला हरकत नाही. आता जो कर्व सरफेस एरिया आहे कोणाचा, सिलेंडरचा, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, 2πrh, बरोबर. आणि जो सरफेस एरिया आहे स्पेअरचा त्याचा फॉर्म्युला आहे 4πr². आणि सो सेकंड केसमध्ये जो आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे तर तो रेशो आहे कर्व सरफेस ऑफ सिलेंडरचा आणि सरफेस एरिया स्पेअरचा. सो कर्व सरफेसचा फॉर्म्युला काय आहे, 2πrh. आणि सरफेस एरिया स्पेअरचा काय आहे, 4πr². 2 1 जा 2, 2 2 जा 4, पाय गेट कॅन्सल, r आणि r² कट. सर न्यूमिनेटरमध्ये काय राहिला, फक्त h. न्यूमिनेटरमध्ये काय राहिला, h. डिनोमिनेटरमध्ये कोण राहिला, फक्त 2r. परंतु आता हेच पाहिलं की h हे डायमीटरच्या काय आला, इक्वल. आणि डायमीटर म्हणजेच किती आहे, 2r. दॅट्स वाय h ऐवजी आपण काय लिहू शकतो इथं, 2r. सो 2r डिवायडेड बाय 2r इज इक्वल टू 1. आणि दॅट्स वाय सेकंड केसमध्ये सुद्धा
जे आन्सर येईल ते किती येईल 1:1. थर्ड केस. What is the ratio of the volumes of the cylinder and the sphere? आणि थर्ड केसमध्ये आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आणि व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर यांचा काय काढायचा आहे, रेशो काढायचा आहे. आता व्हॉल्यूम जो आहे सिलेंडरचा, ओके, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो πr²h आणि स्पेअरचा जो व्हॉल्यूम आहे त्याचा फॉर्म्युला आहे 4/3 πr³ आणि म्हणून तिसऱ्या केसमध्ये जे आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे, तर रेशोमध्ये जो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आहे तर त्याचा फॉर्म मी तुम्हाला काय सांगितला πr² आणि डिवायडेड बाय त्याचं काय आहे 4/3 πr³. तर इथं काय करतो मी 4πr³ हे डिनोमिनेटरमधले पण छेदातला छेद कुठं जाईल अंशामध्ये जाईल. ओके, सो पाय गेट कॅन्सल. r²ला r² कटला काय r³ कटला शिल्लक काय राहील r. आता न्यूमरेटरमध्ये काय शिल्लक आहे फक्त h शिल्लक आहे, h आणि 3 शिल्लक आहेत ना, सो तिथे शिल्लक आहे 3 आणि h आणि डिनोमिनेटरमध्ये काय शिल्लक आले 4r. पण इथं पाहिलं आपण की h हे डायमीटरच्या इक्वल आहे ते किती आहे 2r आहे. सो आपण 3 × h ऐवजी काय लिहू शकतो 2r डिवायडेड बाय 4r. r गेट 2 1 जा 2 2 2 जा 4 किती आला 3/2 म्हणजे रेशो किती येईल 3:2 म्हणून तिसऱ्याचं जो रेशो असेल तो असेल 3:2. सो लक्षात ठेवायचं या ॲक्टिव्हिटीमध्ये मेन ट्रिक काय होती की स्पेअरची रेडियस ही कशाची इक्वल आली, स्पेअरची रेडियस ही सिलेंडरच्या रेडियसच्या इक्वल आली बेसच्या, आणि दुसरी गोष्ट स्पेअरची डायमीटर ही सिलेंडरच्या हाईटच्या काय आली इक्वल आली, आणि दॅट्स वाय आपल्याला ते रेशो फाइंड करता आले. आणि सो ओव्हरऑल स्पेअर आणि सिलेंडर यांचे जे रेडियसचा रेशो आहे तो किती आला 1:1. त्यानंतर सिलेंडरचा जो कर्व सरफेस एरिया आणि स्पेअरचा सरफेस एरिया होता याचा पण रेशो किती आला 1:1. आणि व्हॉल्यूम जो आहे सिलेंडरचा त्याचा आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेअर याचा रेशो किती आला 3:2. तर अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आहे.